चीनला हवी भरपूर गाढवं, पण का? पाकिस्तानशी करणार डील. पाकिस्तानमध्ये 2023 ते 2024 वर्षासाठी आर्थिक सर्वेक्षण करण्यात आलं आहे, ज्यामध्ये गाढवाच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. सध्या पाकिस्तानात सुमारे 60 लाख गाढवं आहेत. पाकिस्तानी अर्थव्यवस्था बिकट आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानमध्ये गाढवाची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांच्यातील गाढव संदर्भातील डीलची चर्चा होत आहे. चीनला मोठ्या संख्येने गाढवाची गरज आहे, तर पाकिस्तानकडे सर्वाधिक गाढव आहेत. त्यामुळे या दोन्ही देशात डील होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि पाकिस्तानमध्ये 2023 या 2024 या वर्षासाठी आर्थिक सर्वेक्षण करण्यात आलं, ज्यामुळे गाढवामध्ये संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली. सध्या पाकिस्तानमध्ये सुमारे 60 लाख गाढवं आहेत आणि मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही संख्या 1.72% अधिक आहे. आणि चालू आणि आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था केवळ 2.4% वाढवण्याचा अंदाज आहे. तिथल्या सरकारने 3.5% वाढीचा अंदाज दर्शवला आहे. गाढवाची संख्या वाढवणं ही गोष्ट ग्रामीण आणि कृषी क्षेत्रासाठी सकारात्मक असू शकते, पण आर्थिक विकासाच्या दृष्टीने मॅट्रिक्सवर यांचं नेमकं उलट आहे. अर्थव्यवस्थेची खराब कामगिरी आणि पाकिस्तानच्या विकासासमोरील आव्हान दर्शवते. चीनला काय आहे गाढवाची गरज? म्हणजे चीनला काय गरज आहे आता गाढवाची? चीनमध्ये ई-जीओचे नाव औषध खूप जास्त वापरलं जातं. त्यासाठी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात गाढवाची कत्तल केली जाते आणि त्यासाठी त्यांची गरज मोठी आहे. हे औषध बनण्यासाठी गाढवाची कातडी वापरली जाते आणि औषधाच्या वापरामुळे चीनमधील लोकांमध्ये रक्ताची कमतरता दूर होते आणि रोग आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते, असं यांचं म्हटलं जातं. आणि याशिवाय अनेक आजारावरही याचा उपयोग होतो. हे औषध बनवण्यासाठी चीनला मोठ्या प्रमाणात गाढवाची गरज असून ती गरज भागवण्यासाठी तो देशातील आणि अनेक देशातील गाढवांची खरेदी करतो. पाकिस्तानात गाढव संदर्भात चीनला एक डील करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानात अर्थव्यवस्थेची खास करून ग्रामीण भागात गाढव खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे प्राणी मालाची वाहतूक करतात आणि लोकांच्या वाहतुकीचे काम करतात. अनेक कुटुंबासाठी शेती हे उपजीविकेचं महत्त्व साधन आहे आणि काही उद्योग आणि समुदायासाठी गाढव आवश्यक आहे. त्यांची उपयोगिता खास करून त्या भागात जास्त होते ज्या भागात वाहतूक व्यवस्था आणि कमकुवत आहे. त्यामुळं गाढव ही अनेक ग्रामीण भागात महत्त्वाच्या ठिकाणी ठरतात.